नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर तुम्हीही मतदान कार्ड ऑनलाईन काढायला टाकले असेल आणि जर ते आतापर्यंत आले नसेल तर चिंता करू नका, कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या मतदान कार्डचे स्टेटस कसे चेक करायचे हे आपण पाहणार आहोत। तुमचे मतदान कार्ड कुठपर्यंत आलेले आहे, त्यात काही अडथळा तर आला नाही ना, याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, मतदान कार्डचे स्टेटस चेक करण्यासाठी गुगलवरती जा। गुगलवर आल्यानंतर येथे voters.eci.gov.in असं सर्च करा। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। यानंतर मित्रांनो, येथे तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसेल। यामध्ये तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाका आणि पासवर्डमध्ये जर तुम्हाला तो पासवर्ड माहिती नसेल तर येथे फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करा। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येथे टाका, कॅप्चा भरा आणि कंटिन्यू वरती क्लिक करा। आता तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता आणि जर तुम्हाला पासवर्ड माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही येथे तुमचा रजिस्ट्रेटेड नंबर टाका आणि पासवर्ड टाकून हा कॅप्चा भरा। त्यानंतर कंटिन्यूच्या बटनावर क्लिक करा। येथे तुम्हाला OTP येईल, तो टाका आणि व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करा। मित्रांनो, त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। येथे तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हे ऑप्शन दिसत असेल, त्यावरती जा। त्यानंतर असा नवीन इंटरफेस ओपन झाला असेल। यामध्ये रेफरन्स नंबर, जो की तुम्हाला वोटर ID साठी अप्लाय करताना जो मेसेजच्या माध्यमातून आलेला असतो, तो 23 अंकी कोड येथे रेफरन्स नंबरमध्ये टाका। सिलेक्ट स्टेटवर क्लिक करून तुमचं राज्य सिलेक्ट करा आणि सबमिटच्या बटनावर दाबा। त्यानंतर तुमची सर्व माहिती येथे दिसेल। आता याला थोडं साईडला स्क्रॉल करा। आता येथे तुम्हाला तुमच्या मतदान कार्डचे स्टेटस दिसून जाईल। यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या मतदान कार्ड कुठपर्यंत आलेलं आहे। माझ्या सर्व स्टेप पूर्ण झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ते डिलिव्हर सुद्धा झालेलं आहे। तर तुमच्याही स्टेप अशा दिसत असतील तर तुमचं मतदान कार्ड लवकरच तुमच्या घरी येऊन जाईल। आणि जर फक्त अशा या 2 ते 3 स्टेप दिसत असतील तर तुम्हाला अजून बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।